सर, या परिस्थितीमध्ये मराठीचा जो मुद्दा निघतो आणि मुंबईमध्ये मराठी हा अत्यंत कळीचा मुद्दा होतो आणि मग मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुमच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे. जर तुम्हाला मुंबईवर ताबा ठेवायचा असेल तर आम्हाला निवडून द्या आणि जर अदानी अंबानींच्या गळ्यात घशात मुंबई टाकायची नसेल तर आम्हाला निवडून द्या, हा जो प्रचार होतोय आणि तुमच्यावर आरोपही होतोय की तुम्ही अदानींना थेटपणे मैदान खुलं करताय मुंबईचं, याचं काय उत्तर? पहिल्यांदा मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही, त्याचं अस्तित्व कोणी मिटवू शकत नाही. छत्रपती शिवरायांनी तयार केलेला हा मराठी माणूस आहे, अटकेपार झेंडे लावणारा मराठी माणूस आहे. त्यामुळे त्याच्यात एवढी क्षमता आहे, या ठिकाणी त्याचंच राज्य राहील. ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे, त्यांनी केलेली आहे. त्यांना असं वाटतं की या निवडणुकीत आपण जर जिंकलो नाही तर आपल्या पक्षाचं अस्तित्व संपेल. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा मनात नाही काढावं की ते म्हणजे मराठी, ते म्हणजे महाराष्ट्र नाही. खूप मोठा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये खूप मराठी लोक राहतात. मुंबई म्हणजे केवळ ते नाही आहेत, मुंबईत खूप मराठी लोक राहतात. ते सगळे मराठी लोक त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा, आणि म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही बघा, उदाहरणासहित सांगतो की दक्षिण मुंबईतला मराठी माणूस हा अटकेपार का गेला, अटकेपार म्हणजे कुठल्या कुठे तो चालला का गेला, याचं कारण आहे की त्याच्याकरता आपण काही केलं नाही, मोर्चे काढून होत नाही. बीडीडी चाळीचा प्रश्न, 80,000 लोक त्या ठिकाणी राहतात, मराठी माणूस आहे. बीडीडी चाळीचा प्रश्न किती वर्ष चाललेला आहे, का नाही तुम्ही हातामध्ये घेतला? याचं कारण इंटरेस्ट बिल्डरमध्ये होता. इतके वर्ष हा बिल्डर तो बिल्डर. मी एक ठाम निर्णय घेतला की बीडीडी चाळ बिल्डर नाही, म्हाडा तयार करेल. म्हाडातनं आम्ही आराखडा तयार केला, टेंडर काढले, काम सुरू केलं, बिल्डिंग तयार झाल्या, लोकांना चाव्या मिळाल्या. अभ्युदय नगर असेल, पत्राचा, आता पत्राचा याचं काम तर शिवसेनेच्याच लोकांकडे होतं ना. मराठी माणसाची अस्मिता पत्राचाळीचा इतिहास तुम्ही बघा, संयुक्त महाराष्ट्राच्या पासून तर सगळ्या इतिहासामध्ये तिथली लोक तुम्हाला दिसतील रस्त्यावर. आता या पत्राचाळीतल्या लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम केलं आम्ही. त्यांना पुन्हा त्यांची घरं दिली, त्यांना रस्त्यावरनं पुन्हा त्यांच्या घरामध्ये नेण्याचं काम आम्ही केलं. त्यामुळे आपण जर बघितलं, अशी मी शेकडो उदाहरणं सांगू शकतो. त्यामुळे मराठी माणसाचा हा सवालच आहे की मराठी माणसाचं नाव घेऊन राजकारण करण्याच्या पलीकडे तुम्ही नेमकं काय केलं हे सांगितलं पाहिजे, तर त्याबद्दल हे काही सांगू शकत नाही. सर, ते म्हणतात, आता तुम्ही बीडीडी चाळीचं म्हटलं, ते म्हणतात बीडीडी चाळीचा निर्णय आम्ही घेतला, म्हाडाला वर्ग करण्याचा जितेंद्र आव्हाड मंत्री होते, आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही दिले. कोस्टल वे आम्ही केला, आम्ही डीपीआर क्लिअर केला, आमचं श्रेय होतं, यांचं सरकार आलं म्हणून हे श्रेय लागतंय, अशा स्वरूपाचा थेट आरोप ते तुमच्यावर करतात. असं आहे की कोणी गजनी व्हायचं ठरवलं तर त्याला थांबवता येत नाही. बीडीडी चाळीचा निर्णय मुख्यमंत्री म्हणून मी घेतला, बीडीडी चाळीचे टेंडर्स मी काढले, बीडीडी चाळीचं वर्क ऑर्डर मी दिला, बीडीडी चाळीचं भूमिपूजन मी केलं. बीडीडी चाळीचं काम वर आल्यानंतर यांचं सरकार आलं, यांनी काम सुरू असताना पुन्हा जाऊन भूमिपूजन केलं, एवढंच यांचं श्रेय आहे. याच्या पलीकडे यांचं काही श्रेय नाही. आणि हे तुम्ही टाइमलाईन जर बघितली तर बीडीडीचं काम हे 2018च्या शेवटाला सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की दुसऱ्याचा पोरगा आपल्या मांडीवर बसवला, आपला पोरगा होत नाही. अख्ख्या मुंबईकरांना माहिती आहे. माझा सवाल आहे, कोस्टल रोड काही माझी संकल्पना नव्हती, मी मान्यच करतो, मी जाहीर मान्य करतो. 20-25 वर्षापूर्वी तयार झालेली संकल्पना होती. तुमच्याच हाती होती ना महानगरपालिका, का नाही झाली 25 वर्ष? का देवेंद्र फडणवीसला यावं लागलं? कोस्टल रोडमध्ये उद्धवजींचं श्रेय एवढंच आहे की त्यांनी एक दिवस न सांगता त्याचं भूमिपूजन केलं. कोस्टल रोडचा प्रॉब्लेम काय होता की कोस्टल रोडमध्ये रेक्लेमेशन लागतं. आपल्या देशामध्ये ते आऊट नव्हतं, त्याचा कायदा नव्हता, त्या संदर्भातले नियम नव्हते, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती होती. त्यामुळे जवळजवळ 5 बैठका दिल्लीमध्ये हाय लेवलच्या मी घेतल्या, 3 एन्व्हायरमेंट मिनिस्टर त्यात बदलले, 2 वर्ष मागे लागलो आणि त्यानंतर एक एक त्यातले अडचण दूर करत कोस्टल रोड मंजूर करून घेतला. तो मंजूर झाल्यावरही गव्हर्नमेंटची परमिशन आल्यावरही हायकोर्टात जावं लागलं, ग्रीन ट्रायब्युनलमध्ये जावं लागलं, सुप्रीम कोर्टात जावं लागलं, सगळीकडे जाऊन त्या ठिकाणी आम्ही विजय मिळवला, कोस्टल रोड मोकळा केला, कोस्टल रोडचं टेंडर काढलं. आता याच्यामध्ये ज्यावेळेस कोस्टल रोडचं टेंडर काढायचं होतं, आमच्या जो 3 अल्टरनेटिव्ह होते. एक महानगरपालिका होती,
एक MMRDA होती, एक MSRDC होती. विशेषतः शिंदे साहेबांचं मत होतं की आपण MSRDCच्या थ्रू करूया. उद्धवजी आम्हाला असं म्हणाले की मी त्याचं प्रेझेंटेशन लोकांना दाखवलेलं आहे आणि महानगरपालिकेला हा तुम्ही करू द्या. म्हणजे ठीक आहे, आमच्या सोबत होते ते. महानगरपालिकेला करू द्या. मी कमिशनरला बोलवलं, त्यांना सांगितलं, त्यांना म्हटलं आता याच्यामध्ये कुठल्या अडचणी येऊ देऊ नका, हे वेगाने करा सगळं. एक दिवस अचानक सकाळी उद्धवजींनी त्याचं भूमिपूजन करून टाकलं. मला कमिशनरांचा घाबरून फोन आला, कारण उद्धवजी तर तेव्हा काहीच नव्हते, कुठल्याच पदावर नव्हते, ते बाहेरचे होते, त्यांना अधिकारच नव्हता ते करायचा. मला कमिशनरचा फोन आला, ते म्हणाले साहेब असं असं झालंय. मलाही माहिती होतं ते झालंय. म्हणाला आमचं काही याच्यात चूक नाहीये साहेब, ही अशा प्रकारचं त्यांनी केलंय, पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही सगळं मंजूर करून आणलंय, तुम्ही याचं भूमिपूजन करा. म्हणलं हे भूमिपूजन करणार नाही, त्यांनी केलंय, आमचे मित्र आहेत, मी श्रेयवादात जात नाही. दुसरा मुख्यमंत्री असतं मी तुम्हाला सांगतो, त्यांनी थांबवलं असतं काम त्या ठिकाणी आणि पुन्हा त्या ठिकाणचं भूमिपूजन नाही केलं. मी त्याला सांगितलं ठीक आहे, त्यांनी भूमिपूजन केलं, मी उद्घाटन करेन. आणि ईश्वराची कृपा बघा, उद्घाटनाला मीच होतो, प्रत्येक टप्प्याच्या उद्घाटनाला मी होतो, शिंदेजी आणि मी होतो. त्यामुळे याच्यामध्ये त्यांचं काही श्रेय नाहीये. हे फक्त श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात, कारण दाखवण्यासारखं काहीच नाहीये, काहीच केलं नाहीये.